प्रत्येक मनुष्याला कर्माचं फळ हे जरूर मिळतं आणि त्याचे भोगही भोगावे लागतात. प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये जसं कर्म करतो तसं त्याच्या मृत्यूनंतर त्याला जन्म मिळतो. तसा काही मनुष्याला कुत्र्याचा जन्म मिळतो, तर कोणाला बकऱ्याचा मिळतो, तर कोणाला बैलाचा. हिंदू धार्मिक ग्रंथानुसार प्रत्येक मनुष्याला त्याच्या कर्मानुसार वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म मिळतो व त्यानं केलेल्या पापाचा भोग त्याला भोगावा लागतो, म्हणजे फळ त्याला भोगावं लागतं. काही आपल्या धार्मिक ग्रंथात सांगितलेलं आहे की जो मनुष्य जास्त पाप करतो त्याचा जन्म अशा योनीमध्ये होतो की आपलं दुःख, आपल्या वेदना तो कुणालाही सांगू शकत नाही, आपलं दुःख तो कुणालाही वाटू शकत नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत की मनुष्यानं असं कोणतं पाप केलं तर त्या मनुष्याला त्या कुत्र्याचा जन्म मिळतो. सुंदर अशी कथा की उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं आणि कर्माची भीती ही जरूर माणसाला असावी, त्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा, ऐका आणि शेवटी ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट आम्हाला जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, ही सुंदर अशी कथा प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी देवी राधा राणीला सांगितलेली आहे. तर मित्रांनो, एकदा भगवान श्रीकृष्णांना राधा देवी भेटण्यासाठी आल्या होत्या. भगवान श्रीकृष्णांच्या समोर राधा राणी आल्या आणि त्या ठिकाणी म्हणाल्या, प्रभू, मी आपल्याला ज्या वेळेला भेटायला निघाले त्या रस्त्यामध्ये मी एक कुत्र पाहिलं की जे भुकेनं व्याकुळ झालेलं होतं आणि त्याच रस्त्याला एक मनुष्य जेवण करत बसला होता. ते कुत्र आपला गोंडा घोळत शेपटाचा तुकडा मिळेल या आशेनं त्या माणसाकडे पाहत होतं की हा माणूस मला काहीतरी तुकडा टाकणार भाकरीचा. त्या मनुष्यानं पोटभर जेवण केलं, परंतु त्या कुत्र्याला एकही तुकडा टाकला नाही. कुत्र भुकेनं व्याकुळ होऊन त्या ठिकाणी निघून गेलं आणि मी तुमच्याकडे निघून आले. आणि त्यावेळी माझ्या मनामध्ये असे 2 प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नाचं उत्तर प्रभू तुम्ही मला द्या, तरच मी समाधानी होईल. भगवान श्रीकृष्णांनी राधाराणीचे हे शब्द ऐकले, स्मित हास्य केलं आणि भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राधा देवी दोन्ही प्रश्नाचं उत्तर देईल, ते प्रश्न कोणते? तर राधा राणी भगवान श्रीकृष्णांना म्हणाल्या, प्रभू, मनुष्यानं असं कोणतं पाप केलं तर त्याला कुत्र्याचा जन्म मिळतो? आणि दुसरा प्रश्न आहे की कुत्र्याला जर भाकरी टाकली म्हणजे अन्न दिलं, असं पुण्य कोणतं मिळतं? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर मला कृपया सांगा. भगवान श्रीकृष्णांनी राधा राणीचे हे दोन्ही प्रश्न ऐकले आणि भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राधा देवी, सुंदर अशी कथा मी तुला सांगतोय. ती कथा आहे त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांची कथा आहे. त्यांच्या दरबारामध्ये घडलेली घटना आज मी तुला सांगणार आहे आणि ही सुंदर कथा फक्त तू शेवटपर्यंत ऐक. दोन्ही प्रश्नाची उत्तर तुला मिळतील. राधा राणीनं मान डोलवली, प्रभू लवकर सांगा ही कथा, मी उत्साही आहे ही कथा ऐकण्यासाठी. आणि भगवान श्रीकृष्ण सांगू लागले की प्रभू रामचंद्र हे न्यायप्रिय होते, न्यायदानासाठी ते प्रिय होते, माझाच अवतार तो. आणि एके दिवशी प्रभू रामचंद्र आपल्या दरबारामध्ये बसलेले होते. न्यायदानाचा तो दरबार चाललेला होता आणि तो दरबार चालू असतानाच एक कुत्र आलं आणि त्या दरबाराच्याच बाहेर मोठमोठ्यानं येऊ लागलं, रडू लागलं. न्यायदानामध्ये व्यत्यय येऊ लागला आणि प्रभू रामचंद्रांनी द्वारपालाला सांगितलं की त्या कुत्र्याला जर हाकलून लावा. द्वारपाल गेला आणि कुत्र्याला हाकलून लावलं. न्यायदानाची प्रक्रिया झाली. तो दिवस निघून गेला. आता दुसऱ्या दिवशी परत प्रभू रामचंद्रांचा दरबार चालू झाला. दररोजचा दरबार होता न्यायदानासाठी. आता दुसऱ्या दिवशी दरबार चालू झाला आणि त्याच वेळेस बघा हे कुत्र परत विळू लागलं जोरात मोठमोठ्यानं त्या दरबाराच्या बाहेर. प्रभू रामचंद्रांनी आपल्या द्वारपालाला सांगितलं की त्या कुत्र्याला हाकलून द्या, मारू नका, फक्त हाकलून द्या. त्या द्वारपालाने आदेश ऐकला आणि त्या कुत्र्याला परत हाकलून दिलं. न्यायदानाची प्रक्रिया झाली. बघा तो दिवस बी गेला. आता तिसरा दिवस उगवला. प्रभू रामचंद्रांचा दरबार चालू झाला, न्यायदानाचं कार्य चालू झालं आणि तिसऱ्या दिवशी बघा त्याच वेळेस ते कुत्र मोठमोठ्याने उळत होतं दरबाराच्या बाहेर येऊन. आणि प्रभू रामचंद्रांना वाटू लागलं, का बरं या कुत्र्याला तर कुणी मारलं नाही, कुत्र काय विवळते? यावेळेस द्वारपालाला सांगितलं की या कुत्र्याला तुम्ही दरबारात घेऊन या, का विवळतं हे समजल. द्वारपाल घाईघाईनं गेला आणि त्या कुत्र्याला सांगू लागला, प्रभू रामचंद्रांनी तुला दरबारात बोलवलं. हे बोलणं ऐकून ते कुत्र्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. ते कुत्र त्या ठिकाणी म्हणालं, मी तर कुत्र आहे, स्वयंपाकघर, मंदिर, न्यायदानाची व्यवस्था अशा पवित्र ठिकाणी मला जाण्याचा अधिकार नाही, कारण मी कुत्रच आहे. प्रभू रामचंद्रांना जर न्याय द्यायचा असेल मला तर त्यांनी बाहेर यावं, असं त्याने सांगितलं. कुत्र काय दरबारात येईना. द्वारपाल घाईघाईनं गेला आणि प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी वंदना केली की हे प्रभू, कुत्र दरबारात काय येत नाही, तुम्हालाच बोलावले.
आज बघा, हजारो वर्षाचा काळ गेला तरी प्रभू रामचंद्रांना न्याय देवता म्हटलं जातं बघा. न्याय द्यावा तो प्रभू रामचंद्रांनीच द्यावा आज सुद्धा म्हटलं जातं बघा. प्रभू रामचंद्र आपल्या आसनावरती उठले, भगवान श्री हरिविष्णूंचा अवतार, पण मानवी रूपात हो, आपल्या आसनावरून उठले आणि कुत्र्याच्या जवळ गेले बघा. आपल्या दरबारातून बाहेर कुत्रं गोंडा गोळत होतं, डोळ्यातून दोन्ही पाण्याच्या धारा वाहत होत्या. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी त्या श्वानाला म्हणाले, हे श्वान, का रडतोस बाबा? तू दररोज येतोय माझ्या दरबारात आणि तू दररोज रडतोय सकाळचा येऊन इथं. माझ्या द्वारपालानं तुला मारलंय का? किंवा माझ्या हातून काही चूक झाली का? आता हे प्रभूंचं वाक्य ऐकून हा कुत्रा त्या ठिकाणी म्हणाला, प्रभू, तुमच्या द्वारपालाने मला मारलं नाही, तुमचीही काही चूक नाही, परंतु तुम्ही न्यायप्रिय आहात. तुम्ही न्याय देता सगळ्यांना, गोर गरीब सगळ्यांना न्याय देता, आणि मला सुद्धा आज न्याय पाहिजे. कारण मी रस्त्यानं येत होतो, एके दिवशी एक साधू त्या रस्त्यानं चाललेला होता, संन्यासी, आणि त्या संन्यासानं मला एवढा मोठा दगड मारला की माझा पाय मोडला हो. आणि पाय मोडल्यामुळे ज्या वेदना होत आहेत मला, त्या वेदना मला सहन होत नाही, आणि हा न्याय मागण्यासाठी मी तुमच्या दरबारात या ठिकाणी आलो आहे. प्रभू, मला न्याय द्या. आता प्रभू रामचंद्रांनी लगेच आपल्या बघा न्याय देणारा राजा कोणी सांगितलं आपल्या द्वारपालाला, आपल्या सैन्यांना, तो कोण संन्यास आहे त्याला पाहून आणा, त्याला मी शिक्षा देतो. प्रभू रामचंद्रांचा आदेश. क्षणार्धात शिपाई त्या संन्याशाला शोधायला गेले. तो संन्यासी सापडला, त्याला आणलं त्या ठिकाणी, आणि त्या संन्यासाला विचारलं प्रभू रामचंद्रांनी की या कुत्र्याचा पाय तो का मोडला? तो संन्यासी सांगू लागला, प्रभू, मी भिक्षा घेऊन गावातून येत होतो आणि हे कुत्रं माझ्या समोर गोंडागोळीत राहिलं. मी काही केलं नाही त्याला, परंतु या कुत्र्यानं झेप मारली आणि मी आणलेली जी भिक्षा आहे ती भिक्षा त्यानं खेचून घेतली झोळीतून. मला राग आला आणि मी दगड घेतला, परंतु दगड मोठा घेतला होता आणि रागानं तो दगड मारला कुत्र्याच्या पायावरती, त्या कुत्र्याचा पाय मोडला. आता प्रभूंना हे सगळं सांगितल्यानंतर प्रभूंना सुद्धा राग आला, प्रभू रामचंद्रांना, आणि त्या संन्याशाला म्हणू लागले, अरे हे कुत्रं आहे, हे मुका प्राणी आहे, हे भुकेनं व्याकुळ झालेलं होतं आणि त्यामुळं तुझ्यावरती त्यानं झेप मारली, अन्न खाल्लं, दुसरं काय केले? आणि तू तर संन्यासी आहे ना, अध्यात्माचं तुला ज्ञान आहे, तू देवाची भक्ती करणारा आहे, आणि तू मुक्या प्राण्याला असं मारलंस, तुला आता सजा मिळणार ही जरूर. परंतु मी सजा सांगणार नाही, हे कुत्रच सांगल की याला सजा काय द्यावी. प्रभू रामचंद्रांनी त्या कुत्र्याला सांगितलं बघा की हे श्वान, या संन्याशाला मी सजा काय द्यावी म्हणजे तुला न्याय मिळेल. आणि ह्या कुत्र्यानं सांगितलं बघा की हे प्रभू, या संन्याशाला एका नगराचा राजा तुम्ही बनवा, ही माझी विनंती आहे. आता दरबारातली सगळी मंत्री, सगळी लोक पाहू लागली की हा कुत्रा असं काय सांगतो, संन्याशाला तर सजा मिळायला पाहिजे, आणि हा कुत्रा सांगतोय की संन्यासाला राजा बनवा एका नगराचा. आता न्याय दानामध्ये प्रभू रामचंद्र प्रिय, प्रभू रामचंद्रांनी न्याय दिला. लगेच आपल्या सैन्यांना सांगितले, घोडा आणा, नवीन कपडे आणा, राजवस्त्र आणा, आणि या संन्यासाला एक छोटंसं नगर होतं, या नगराचं राजा बनवलं बघा. आणि कुत्रं त्या ठिकाणी निघून गेलं. आता दिवसभर अयोध्येमध्ये चर्चा चालली होती त्या नगरामध्ये की कुत्र्यानं असा कसा न्याय मागितला की संन्यासाला सजा मिळायला पाहिजे, प्रभू रामचंद्राकडे राजा म्हणून सांगितलं संन्यासाला राजा बनवावं, असं काय बरं? काही मंत्री प्रभू रामचंद्राकडे गेले आणि त्या ठिकाणी विचारलं बघा की हे प्रभू, कुत्र्यानं असं कसं सांगितलं बरं? त्याचा तर पाय मोडला या संन्यासानं, त्याला राजा बनवाय असं का सांगितलं असावं? याचं उत्तर आम्हाला कळत नाही. प्रभू रामचंद्राने स्मितहास्य केलं आणि आपल्या मंत्र्यांना प्रभू राम त्या ठिकाणी म्हणाले की हे मंत्रीगण, तुम्ही सगळी कुत्र्याकडे जाऊन कुत्र्यालाच विचारा या प्रश्नाचं उत्तर. सगळे मंत्री बघा त्या कुत्र्याकडे गेले. दुसऱ्या दिवशी कुत्रं तर त्याच ठिकाणी होतं आजूबाजूला. कुत्र्याला बोलून घेतलं आणि कुत्र्याला विचारलं की त्या संन्यासानं तुझा पाय मोडला की त्या वेदना तुला सहन होत नाही, आता पाय तर परत जोडला जात नाही, दररोज तू इवळतोय, तरी सुद्धा त्या संन्याशाला सजा तू का दिली नाही, त्याला राजा का बनवलं ते सांग. आणि कुत्रं त्या ठिकाणी सांगू लागलं, डोळ्यातून पाणी वाहत होतं हे सगळं सांगताना कुत्र्याच्या. कुत्रं सांगू लागलं की हे मंत्रीगण ऐका तुम्ही, पूर्व जन्मामध्ये मी एका नगरीचा राजा होतो आणि राजा असताना माझी प्रजा फार गरीब होती, शेती पिकवणारी प्रजा होती, शेतकरी होता सगळा वर्ग, आणि त्या शेतकरी वर्गाला मी भयंकर असा त्रास दिला. शेतीतलं पिकलं की अर्ध पीक मी माझ्या दरबारी आणायला लावत होतो आणि अर्धच त्यांना द्यायचो, आणि जो कोणी अर्ध पीक देत नाही त्याला माझं सैन्य मारपीट करत होते, लय मारायची जोरात, काठीनं आसुडानं मारत होतो आम्ही त्या शेतकऱ्यांना. निसर्ग नेमानं माझा मृत्यू झाला आणि मला या ठिकाणी कुत्र्याचा जन्म मिळाला, आणि म्हणून या ठिकाणी त्या कर्माची परतफेड. कुत्र्याचं जीवन हे कसं असतं की कुठेही जावं आणि कुणीही काठी मारावी, आणि एक तुकड्यासाठी कितीतरी दारा आम्हाला फिरावी लागतात,
त्या वेदना आम्ही कुणालाही सांगू शकत नाही. म्हणून हा जो संन्यासी आहे त्याला मी राजा बनवले एका नगराचं. कारण हा संन्यासाची जी वृत्ती आहे ही संन्यासाची वृत्ती नाही, याची वृत्ती आसुरी वृत्ती आहे. आणि ज्या ठिकाणी याला राजा बनवले त्या ठिकाणी तो त्या प्रजेला त्रास देणार हे निश्चित. आणि याला पुढचा जन्म मिळणार, तो त्याला कुत्र्याचा जन्म मिळणार हे सुद्धा निश्चित. आणि म्हणून मी या संन्यासाला राजा बनवलं. सगळ्या मंत्रीगणांना बघा त्या ठिकाणी आनंद झाला की किती हे कुत्रं हुशार आहे आणि कर्माचं फळ कशा प्रकारे भोगावं लागतं. सुंदर अशी कथा या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी राधादेवीला या ठिकाणी सांगितली. आणि राधादेवीला विचारलं, तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं असेल की माणसाला कुत्र्याचा जन्म कधी मिळतो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला सांगतो की कुत्र्याला रोटी टाकल्यानं भाकरी टाकल्यानं पुण्य काय मिळतं. तर ध्यान देऊन तो ऐक. कुत्र्याला ज्या वेळेला भाकरी टाकतो आपण त्यावेळेला ज्या व्यक्तीनं, ज्या जीवानं, ज्या माणसानं म्हणजे ती भाकरी टाकली त्याचं पाप नष्ट होतं. कुठलं पाप? नकळतपणे घडलेलं पाप त्या ठिकाणी नष्ट होता हे पाप. राधा राणी भगवान श्रीकृष्णांना म्हणाली की भगवंता, की असे हजारो लोक आहेत की जी पाप करतात आणि गंगेमध्ये स्नान करायला जातात. गंगेमध्ये स्नान केल्यानं पाप जातं का बरं? भगवान श्रीकृष्णांनी स्मित हास्य केलं आणि राधेला सांगितलं की हे राधा देवी, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप नष्ट होतं, परंतु जे पाप कर्म म्हणजे जे काम करून जे पाप केले ते पाप नष्ट होत नाही. नकळतपणे घडलेला गुन्हा, नकळतपणे घडलेलं पाप तेच नष्ट होतं फक्त. आणि जी काय अशी लोक ढोंग करून, पूजेचं सोंग करून, दुसऱ्याला त्रास देऊन, गरिबांना त्रास देऊन, कधीही कुणाला दान नाही, दुसऱ्याचं लुबाडून जी लोक तीर्थयात्रेला जातात, गंगेमध्ये स्नान करतात, त्यांचं पाप कधीही नष्ट होत नाही. भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी सांगितलं बघा. म्हणून प्रत्येक जीवानं, प्रत्येक जीवाला हा जो माणसाचा देह मिळालाय ती एक प्रकारे मुक्तीची संधी. भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी सांगितले की माणसाचा जन्म म्हणजे मुक्तीची संधी, एकच संधी मुक्तीची. 84 लाख योनीमधून फिरून परत माणसाचा जन्म आहे. जर ही संधीचं सोनं नाही करता आलं, भगवंताची सेवा नाही करता आली, दुसऱ्याची निंदा करण्यात आयुष्य गेलं, गोर गरिबांना तकलीफ दिली, दुसऱ्याचं लुबाडून खाल्लं, अन्याय अत्याचार केला, अशी जर पाप केली तर कुत्र्याचा जन्म हा घ्याबाचा लागतो, दर दर भटकावं लागल. प्रत्यक्षात भगवंत सांगतात. म्हणून मित्रांनो, उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं, त्यासाठी अध्यात्माचा आधार पाहिजे. चांगलं जीवन जगायचं, गोर गरिबांच्यावरती दया करायची, कधीही कुणाला वाईट बोलायचं नाही विनाकारण. असं जर जीवन जगलो आपण, भगवंताची सेवा केली तर नक्की आपल्याला याच्यातून मुक्ती मिळेल आणि भगवंताच्या पायाशी जागा मिळेल. सुंदर अशी ही कथा जर आपल्याला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती प्रथम असाल आपण तर नक्की सबस्क्राईब करा. अशी नवनवीन माहिती जाणण्यासाठी खरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा आम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.